हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. चंदा पवार यूट्यूब चॅनेलमध्ये. तर कसे आहेत मित्रांनो? आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे, मस्त आहे. तर तुम्ही म्हणताल की ताई तुझं आज तोंड का सुकलेलं आहे ग? तर आज मी आले दवाखान्यात. तर दवाखान्यात पेशंट आणले आम्ही. तर पेशंट आणले, ते पेशंट कोण आहे तर ते मी तुम्हाला दाखवेन. आणि दुखत आहे, 2 दिवसापासून काही खाल्लेलं नाही आमच्या पेशंटनी आणि खूप जास्त आजारी पडलं होतं. तर आम्ही दवाखान्यात घेऊन आलोत आणि पाहू. तुम्ही कंटिन्यू माझा हा ब्लॉग नक्की पाहत राहा आणि संपूर्ण पहा आणि लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर डॉक्टर आलेले आहेत. आम्ही बरेच वेळचे थांबलो होतो की डॉक्टर येणार आहेत आणि डॉक्टर आलेत आणि डॉक्टराला दाखवायचंय आता. तर पाहूया आता काय झालंय काय नाही आणि कोण आहे ते. घ्याव. तर यात आमचं पेशंट आहे. तर डॉक्टर आलेले आहेत. तर खूप डॉक्टर खूप म्हणजे पक्ष्यांचे, प्राण्यांचे वगैरे डॉक्टर आहेत. हे खूप छान डॉक्टर आहेत. आमच्या गावाला सुद्धा येतात रांजणीला. चालता येत नाही. पहा आमचं पेशंट. तर 2 दिवसापासून फ्रेंड त्यांनी काही खाल्लं नाही आणि काही म्हणजे असं जेवण म्हणजे असे तांदूळ वगैरे धान्य वगैरे खाल्लं नाही आणि खूप जास्त जुलाब होत होते त्याला जास्त. हा डॉक्टर किती वय 6 महिन्याचा. 6 महिन्यापासून त्याला लेकरावानी जीव लावलाय. 2 दिवसापासून ते जर्सी सकाळी नॉर्मल तांदूळ खाल्ले. हा थोडे खाल्ले पण ते जुलाबाने जास्त म्हणजे ते झोक जाऊ राहिलेत. हा आणि आमच्या मित्राने दिलता. हो, त्याला खूप जास्त जीव लावलाय. लेकरापेक्षा जास्त जीव लावलाय त्याला. हा हे असं आता तरी थोडस जुलाब जास्त म्हणजे घट्ट, पण सकाळी तर नुसतं पाणीच म्हणजे 2 दिवसापासून नुसतं पाणी पाणी जुलाब करते. नाही तुमच्या अंगावर करेल. काय नाही. आता तुम्ही म्हणताल ही आदिवासी ताई आहे, या ताईने विकायला पाहिजे, ते कोंबडा खायला पाहिजे, पण त्याला जीव लावलाय हो एवढा आम्ही. विकायला डॉक्टर औषध काढू राहिलेत. इंजेक्शन द्यायचं का? अरे बापरे, इंजेक्शन द्यायचंय. आणि हे पहा त्यांचे औषध वगैरे. आणि खूप म्हणजे चांगले डॉक्टर आहेत. प्राण्यांचे म्हणजे कुत्रे, मांजरी, कोंबडे वगैरे, पक्षी, प्राणी काही पण असो त्यांचे डॉक्टर आहे. ते खूप छान. तुम्ही पण या पाथर्डीमध्ये आहे. कुठं आहे? पंचायत समिती शेजारी. हो हो. तर आता पाहूत आमची सुई मारायची. ती एक पाय आहे का? ती एक पाय लगाड्यासारखं होतं. हो म्हणजे हा का वजन जास्त झाल्यामुळं तसं झालंय म्हणते डॉक्टर. खूप जास्त खायला घातलं काय ना आम्ही. सुई मारली आता. खाईल ना. चालन. औषध देऊ राहिले डॉक्टर आणि औषध त्याला घेऊन जा म्हणले मेडिकल मधून. हो रांजणी नाही. हा हे औषध टिपून देऊ राहिले. तर
तर तुम्ही पाहिलं आमचं पेशंट कोण होतं आणि इंजेक्शन दिले आणि औषध टिपून देऊ राहिले. तर पाहू आम्ही, बरं वाटलं तर हाई, नाही तर मग पाहू आता पुढं. बरं तर वाटेलच इंजेक्शन दिलंय, कारण डॉक्टर म्हणले त्याचं खूप जास्त वजन म्हणजे झालंय. 3 किती किलोचं असेल हो अंदाजे म्हणजे 3 किलो, 3 पावणे 3 म्हणजे 3.5 किलोचं असतं, 3.5 किलो वजन झालं असेल. तर तेवढं वजन झालं असेल तर आता इंजेक्शन दिलंय आणि गोळ्या लिहून देऊ राहिले. तर पाहू आता, बरं वाटलं तर हाई पक्काला आमच्या. तर आम्हाला तर 2 दिवसापासून करमतच नव्हतं. पाहू आता काय होतंय. पडून राहिले आता शांत. आम्ही पहिलीच वेळेस होती भावांनो बहिणींनो, म्हणजे असे पेशंट आणायला. असं आम्ही म्हणजे माझी मुलं लेकरं बाळ हेच आणायचो, पण आम्हाला पंचायत पडली की नेमकं कोंबड्याचं म्हणजे डॉक्टर आहेत की नाही. आता म्हणलं भेटतेत की नाही, पण आम्ही जरशी आलो तरी पण आम्हाला म्हणजे गावात कळालं की हाई डॉक्टर हाई येतं मांजरीचे, कुत्र्याचे, असे म्हणजे प्राणी पक्षी वगैरे. तर तुम्ही तिथं न्या. आणि मग त्यांना म्हणलं आपण जाऊ चला, तर त्याला नेऊ आणि दाखवू. हे तुरा असं थोडस वर राहतो, पण वाकडा झालाय, म्हणजे ते आजारी पडला का म्हणते ते वाकडा होतो थोडासा. तर ते इकडचं पाय ते जरशिक हे होतं. औषध घेते. हा औषध देऊ राहिले डॉक्टर. तर भावांनो बहिणींनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आणि आमचा पक्का बरा होईल की नाही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. तर जय आदिवासी, जय जोहार, टाटा, बाय बाय.